सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, आठवले गट, आरपीआय, कवाडे गट आणि शेतकरी संघटना आणि इतर आपले रासप वगैरे सर्व घटक पक्षांचा आज एक प्राथमिक या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आज इथं मेळावा होत आहे। दिवसभर मेळावे सगळीकडेच झाले। पालकमंत्र्यांनी मगाशी सांगितलं की कुठं कुठं मेळावे झाले। आज दिवसभरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये हे मेळावे पार पडतात। आज या मेळाव्याला आपल्याला मार्गदर्शन करायला आपले पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराजी देसाई साहेब आज इथे उपस्थित होते। त्याचबरोबर मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी मित्र आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय महेशदादा शिंदे आज इथे उपस्थित आहेत। सर्वांच्या पुढं काही गोष्टी, काही मुद्दे जे आपल्या सर्वांच्या विचारांमध्ये राहिले पाहिजे एवढेच आपल्यापुढे मांडणार आहे। जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण इथून पुढे आपल्याला बाकीचा कार्यक्रम उरकून परत आपापल्या घरी, आपापल्या गावी सगळ्यांना जायचंय। पण आज आपल्या महायुतीचे जे आता उमेदवार असतील, अजून उमेदवारीची घोषणा झाली नाही, पण जे उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिले जातील त्यांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं ही वस्तुस्थिती आहे। आज देशाला, जगाला आणि सगळ्यांना, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सत्तेमध्ये आले पाहिजेत। आणि जी घोषणा त्यांनी दिली आहे आपकी बार 400 पार, तर या 400च्या आकड्यामध्ये सातारा लोकसभेचा आपला खासदार हा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींच्या बरोबर इथं त्यांच्या बाजूनं हात वर करायला ज्या ज्या वेळेला लागल त्या वेळेला आपला खासदार तिथं बसलेला असला पाहिजे। हे स्वप्न, ही जिद्द, हा निर्धार आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी करायचा आहे। आज मोदीजींच्या नेतृत्वाबद्दल मी आपल्याला सांगत बसणं म्हणजे फार म्हणजे सूर्याकडं हे केल्यासारखं आहे। आज मोदीजींचं नेतृत्व जगभरामध्ये मान्य झालंय। टीका टिप्पणी इथे इलेक्शनच्या माध्यमातून होत राहील, विरोधक करत राहणार, ते त्यांचं कामच आहे, त्यात काही नवीन नाही। पण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य झालंय। जगामध्ये पंतप्रधानांची गरज ही जशी भारताला आहे, भारतीयांना आहे, तशी नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाची गरज जगाला सुद्धा आहे। हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं एक जबाबदारी आहे की सगळ्यांनी, ही लोकसभेची निवडणूक आहे, ही काय आपली स्थानिक, आपली इथली काय म्हणायचं, आपली लोकल म्हणा किंवा आपल्या ज्या स्थानिक पातळीवरचे विषय आहेत त्याची ही निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर देशाचं भवितव्य हे या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवलं जाणार आहे। आज पंतप्रधान मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा उल्लेख आता महेशदादांनी केला। तुम्ही बघा, कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नाही। शेतकऱ्यांना त्यांनी योजना दिली, घरेलू कामगार किंवा घरामध्ये काम करणाऱ्या महिलांना योजना दिली, निराधार महिलांना योजना दिली, अगदी स्वतःचं घर असलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी योजना करून दिली, व्यवसायासाठी योजना करून दिली। कातकरी समाज, ओबीसी समाज यांना सुद्धा त्यांच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी सुद्धा त्यांनी योजना करून दिली। आणि नुसतं कागदावर केली नाही तर ते आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट कुणाकडेही न जाता, कोणाचेही पायऱ्या न झिजवता जे काही असेल ते त्यांच्या खात्यामध्ये थेट पोहोचवण्याचं काम
हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं, हे आपण विसरून चालणार नाही. आज आपण ज्या प्रांगणामध्ये बसलोय त्या अजिंक्यतारा उद्योग समूहाचा हा सगळा परिसर आहे. कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातनं आणि या सातारा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या पैशातनं हा कारखाना उभा राहिला. हा कारखान्याचा आज खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालाय. आज महाराजांना जाऊन, भाऊसाहेब महाराजांना जाऊन 19 वर्ष झाली आणि 19 वर्ष जाऊन सुद्धा आज त्यांची आठवण या कारखान्यामुळं आज इथं जिवंत आहे. आणि म्हणून या कारखानदारीचा उपयोग हा शेतकऱ्याला किती आहे हे आज शेतकऱ्याच्या लक्षात येते. म्हणजे भाऊसाहेब महाराजांनी जे माळा रानावर स्वप्न बघितलं होतं त्यावेळेला काही लोक अशी म्हणायची की काही म्हशीचा गोठा बांधलाय का, काय इथं एरंड गाळणार आहेत का. पण आज तोच तालुका, तोच सातारा तालुका आज 4 कारखान्यांना ऊस पुरवठा या जिल्ह्यातला करतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे या अजिंक्यतारा कारखान्यानं भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून केलं. आज या कारखानदारी पुढे पण बरेच प्रश्न होते आणि हे प्रश्न जर सुटले नसते तर शेतकऱ्यांचा जो न्याय देण्याचं काम जो कारखाना करतोय तो अडचणीत येऊ शकत होता, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचं सरकार असल्यापासून इन्कम टॅक्स बद्दल आम्ही सगळेजण भांडत होतो. संपूर्ण महाराष्ट्रातली कारखानदारी इन्कम टॅक्स जो लागत होता त्या विरोधामध्ये लढत होती. काँग्रेसकडं अनेक शिष्टमंडळं, अनेक नेते मंडळी, अनेक अगदी पवार साहेबांसकट सगळ्यांनी प्रयत्न केले, पण राजकारणातनं निर्णय घेतले गेले नाहीत आणि या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यातनं सुटका ही कारखानदारीची केली गेली नाही. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. खाजगी कारखान्यांना इन्कम टॅक्स नाही आणि सहकारी कारखान्यांना इन्कम टॅक्स, अशी दुहेरी भूमिका ही केंद्र सरकारनं त्या काळामध्ये राबवली होती. आज खऱ्या अर्थानं हे आपल्या मानगुटीवरचं भूत जर कुणी उतरवलं असेल तर आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आत्ताचे देशाचे सहकार मंत्री अमितजी शाह यांनी हे उतरवले, हे आपण विसरून चालणार नाही. आज 200 कोटी 300 कोटीचं जर इन्कम टॅक्स भरायची वेळ आली असती तर अजिंक्यतारा कारखाना सुरू करायला कुणीही कुठल्याही बँकेनं मदत केली नसती. हे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्यांनी आपल्याला साथ दिली, ज्यांनी आपली कारखानदारी टिकवली, ज्यांनी आपला ऊसाची शेती टिकवली, आज त्यांची परतफेड करण्याची वेळ ही मताच्या रूपातनं आपल्या सगळ्यांच्या पुढे आली आहे. आणि हे कर्तव्य आम्ही बजावलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं जे काही म्हणजे आपल्यावर जे काही उपकार केलेत ते आपण कुठेतरी परतफेड करू शकू, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मराठा आरक्षण कुणी दिलं? मराठा आरक्षणाचा विषय आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरम झाला होता. पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं, हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते त्यांनी हायकोर्टामध्ये टिकवून सुद्धा दाखवलं. पण सरकार बदलल्यानंतर जे सरकार त्या काळामध्ये आलं होतं उद्धव ठाकरे साहेबांचं, त्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण उडालं. आज परत एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालं. हे मराठा बांधवांनी पण लक्षात घेतलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी विसरून चालणार नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. स्थानिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर कोट्यावधीचा निधी आज सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं सरकार आल्यापासून मान्य फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब, मान्य अजितदादा यांच्या माध्यमातून मिळालंय. नुसतं एकाच याच्यासाठी नाही, म्हणजे नुसतंच रस्ते नाहीत, रस्ते असतील, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, त्याचबरोबर पर्यटनाचा आपल्या इथं होणारा सगळा विकास असेल, अशा अनेक विषयांना आपल्याला न्याय देण्याचं काम, सातारा शहराचं पण रूप बदलण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे आपण करू शकतोय. आज पहिल्यांदा साताऱ्यामध्ये 25 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचे रस्ते सातारा शहरामध्ये होऊ घातलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे सुद्धा आपल्याला तेवढाच निधी हा सातारा शहराच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी मिळणार आहे, हे या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे ज्यांनी
आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, ज्या पक्षानं आपल्याला एवढी ताकद दाखवली, ज्या शासनकर्त्यांनी आपल्याला एवढी साथ दिली, त्यांच्या मागं आता आपण उभं राहण्याची गरज झाली आहे किंवा काळाची गरज आहे. आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं जर चांगलं भलं करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीशिवाय आम्हाला पर्याय नाही, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोण काय सांगल, कोण काय सांगल, कोण सहानुभूतीचं सांगल वगैरे, या विकास होणार नाहीये. हे असलं सांगून नुसती मतं मिळवण्याचा प्रयत्न होईल. पण विकास हा खऱ्या अर्थानं योग्य धोरणं राबवली, योग्य दृष्टिकोन असला तर अशाच नेतृत्वाच्या माध्यमातून होणार आहे. हे आपण सगळ्या बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. आज भाऊ बोलले, आपले मुने साहेब बोलले. मी अध्यक्षांना त्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी पक्षनिष्ठा आणि पक्षाची धोरणं मानून काम करणारा एक लोकप्रतिनिधी आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. यापूर्वी सुद्धा भाऊसाहेब महाराज ज्यावेळेला काँग्रेसचे आमदार होते, आपल्याला सगळ्यांना इतिहास माहित आहे की प्रतापराव भोसले उभे असताना दादाराजे तरडेकर हे उभे होते. माझे सख्खे मामा असताना पण भाऊसाहेब महाराजांनी 3 वेळा त्यांच्या विरोधामध्ये सातारा तालुक्यातून प्रतापराव भोसलेंना काँग्रेसच्या उमेदवारांना लीड मिळवून दिलं. 3 वेळेला दादाराजांना पराभव पत्करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पक्ष जो ताकद देतो, आमचं नेतृत्व जे आहे देवेंद्रजी फडणवीसांनी, त्यांनी ज्या सूचना दिल्या, त्यांनी एकदा आदेश दिला तर त्याच्यापासून मी आणि माझा कार्यकर्ता कुठेही जाणार नाही, हे अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मोने साहेब, मागं संघर्ष झाला असेल मान्य आहे, पण मी आपल्याला एवढं सांगतो की संघर्षाच्या काळात तुमच्या मागं, तुमच्या पाठीशी सगळ्यांच्याच मी खंबीरपणे उभा होतो. मी माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या सहकार्यांची पाठ केव्हा पण सोडली नाही, आज पण सोडली नाही आणि उद्या पण सोडणार नाही. त्यामुळे नक्कीच आपण सातारा शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सगळेजण एकत्र येऊ, तो प्रयत्न नक्की करू. आज MIDCचा विषय तुम्ही मांडला. आज MIDC वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, जमीन अक्वायर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे त्यांना विचारात घेऊन आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. पण MIDC वाढीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. महेश दादांनी त्याच्यामध्ये लक्ष घातले, दादांनी थोडं आपल्याला सहकार्य केलं की 100% सातारची MIDC होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. पण सगळ्यांना विश्वासात घेऊन हा MIDCचा जो प्रकल्प आहे तो आपण नक्कीच नवीन जी वाढीव म्हणतोय ती आपण उभी करू आणि चांगल्या पद्धतीने इथं जे काही नोकऱ्या आहेत त्या कशा मिळतील हा प्रयत्न आपण मोदीसाहेब नक्की करू. आज सगळ्यांना एकच सांगतो की कुठेही आम्ही स्वार्थासाठी आणि कुठल्याही वैयक्तिक याच्यासाठी मंत्रीपद वगैरे तुम्ही सगळे बोलला हे ठीक आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्याच्या नशिबात जे असते त्याच्या नशिबातनं ते कुणी काढून घेऊ शकत नाही. नशिबात ज्या वेळेला असेल आणि ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला मला जे मिळायचं ते मिळणारच आहे. पण नशिबात नसला आणि वेळ नसली तर तुम्ही आम्ही बोलून काय उपयोग होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं नक्कीच तुमच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत. सुनील तात्या बोलले मंत्रीपद मिळालं पाहिजे, या सगळ्या भावना अतिशय चांगल्या आहेत. पण योग्य वेळ असेल आणि ज्या वेळेला मला माझ्या नशिबात ते असेल त्यावेळेला नक्कीच मला माझं जे काही कार्य करायचे, काम करायचे ते मला त्याची संधी मिळेल. पण स्वार्थ ठेवून कुठेही आम्ही इथं काम करत नाही. आम्ही सर्वजण जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून काम करतोय. आज आम्हाला मोदीजींना यशस्वी करायचे. आज आमच्या सगळ्यांच्या पुढची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची किंवा आपल्या सगळ्यांच्या पुढची पहिली भूमिका किंवा पहिलं काम आहे की देशाचं पंतप्रधान मोदीजी झाले पाहिजेत आणि 400चा आकडा जो त्यांनी दिलाय तो आकडा त्यांनी पूर्णत्वाला नेला पाहिजे आणि त्या 400 मध्ये आपला खासदार हा तिथं बसला पाहिजे. हे आपण सगळ्यांनी आधी काम करायचं. पुढं मंत्रीपद वगैरे या गोष्टी नंतरच्या, ज्या वेळेला पुढं ज्या वेळेला इलेक्शन होतील, पक्षश्रेष्ठी ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला पुढचे विषय पुढं. त्यामुळे आज कुठलाही मनामध्ये शंका ठेवू नका. कुठेही तुम्हाला पुढच्या याच्यात सुद्धा स्थानिक पातळीवर कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कुणी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठेही तुम्हाला अडचण होऊन देणार नाही. आज फडणवीस साहेबांपर्यंत आपण जे मुद्दे माझ्या इथं मांडले किंवा आज सभेमध्ये काही गोष्टी मोने साहेब वगैरे बोलले तर हे विषय
अध्यक्ष मी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या ज्या भावना होत्या त्या या आधी सुद्धा मी फडणवीस साहेब वगैरे आपल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्यात आणि त्यांनी शब्द दिलाय की पूर्ण ताकदीनं मी सगळ्यांबरोबर उभा राहीन. त्यामुळे आपल्याला कुठेही कमतरता कुठल्याही गोष्टीची कधी पडणार नाही आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक विचारानं आपण काम करू. या लोकसभा मतदारसंघातलं महायुतीचा आपल्याला जो उमेदवार दिला जाईल, आता मगाशी तात्यांनी सांगितलं की बाबांनी घोषित करून टाकलं, पण मी एवढंच म्हटलं की आज भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक दुसरं कोणच नाहीये, फक्त एकच नाव आहे उदयनराजेंचं. त्यामुळे आता त्याच्यामध्ये लपवण्याचं आणि हे करण्याचं काम नाही. आता काय असेल ते सगळ्यांचंच एक गडी आहे की आता नाव पक्षाकडनं लवकरात लवकर जे काय त्रुटी नाही म्हणू शकत आपण, जे काय सोपस्कार आहेत ते पूर्ण करावेत आणि लवकरात लवकर उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या पक्षश्रेष्ठींनी घोषित करावं. आता इथं उद्या बातमी आहे की बाबांनी नाव घोषित केलं, परत माझ्या विधानसभेला माझं नाव परत मागं राहायचं असलं व्हायचं. मी काय घोषित केलं नाही, मी फक्त म्हणले की इच्छुक उदयनराजेशिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरं कुणी उमेदवारी अशी मागितलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय. आज जी चर्चा आता आपण रोज चर्चा वर्तमानपत्रात वाचतोय, सगळं वाचतोय, सगळे न्यूज बघतोय, सोशल मीडिया बघतोय. त्यामुळं सातारची लोकसभेची लढाई काय होणार आहे हे थोडंफार आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता काय म्हणायचं, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं याच्यात काय आता ते नाही. त्यामुळं पण असं हे नाही की मी जाहीर करून बसलोय, तर वर फडणवीस साहेब म्हणतील जरा बाबा जरा फारच पुढे जायला लागले ऍडव्हान्स दिसत, उद्या काय तर माझ्यावर परत निवडणुकीच्या याच्यात माझ्यावर म्हणजे ते नाही करणार काय मला माहित आहे, पण पक्षश्रेष्ठींच्या पुढं कधी जायचं नसतं हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच योग्य वेळेला किंवा आता उमेदवारी जाहीर करण्याचा जो काही आहे त्याच्यामध्ये उमेदवारी लवकर जाहीर व्हावी आणि नक्कीच आपल्याला ताकदीनं आपले जे महायुतीचे उमेदवार असतील, आज शंभूराजे आहेत, मी त्यांना राजांना एवढंच म्हणले की राजे तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. तुम्ही या आता जिल्ह्याचे प्रमुख आहात. उद्या या जिल्ह्याचा खासदार महायुतीचा निवडून आल्यानंतर म्हणजे शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली गेलेली जागा ही आपण मिळवली हे देशभरामध्ये होईल. नुसतं आपल्या इथं नाही तर देशात हे होईल की शंभूराजे पालकमंत्री असताना महायुतीच्या उमेदवारानं इथं विजय मिळवला आणि एक सक्षम पालकमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून काम झालं. म्हटलं पाटण आणि कराड यांनी फक्त तुमच्या जे काही आहे तिथं ताकद लावा, आम्ही आमच्या इकडे ताकद लावतोच, आम्ही काही तर ताकद द्यायचं कमी पडणार नाही. आलो पण आम्ही सातारनं आणि जावळीनं लीड दिलंच होतं. यावेळेला नक्कीच जे काही 5 वर्षांमध्ये काम झाले, बोंडारवाडी प्रकल्प असेल, प्रतापगड कारखाना सुरू करण्याचा विषय असेल किंवा बाकीच्या ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणतो, सगळ्याच्या माध्यमातून आज मुनावळे सारखा पर्यटनाचा एवढा मोठा प्रकल्प अजून आपल्याला लक्षात येत नाहीये की काय. ज्यावर तुम्ही आता बघायला जा, ही पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे, नुसती सुरू व्हायची पहिली फेज आहे. अजून याच्यामध्ये वर्षभरामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन होणार आहेत. हे कोट्यावधीची उलाढाल त्या मुनावळेच्या आणि बामणोलीच्या परिसरामध्ये आणि तापोळच्या परिसरामध्ये तिथे येणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आज ज्यावेळेला आम्ही उद्घाटन केलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एमटीडीसीला आणि कलेक्टरांना ही पण सूचना दिली आहे की मागं जी विमानसेवा पाण्यावरची ट्रायल घेतली होती त्या विमानसेवेची परत ट्रायल घ्या की मुंबईवरून पर्यटक ज्याला आपण अँफिबियस विमान म्हणतो त्या विमानातनं पर्यटक कोयनेच्या जलाशयामध्ये उतरले पाहिजेत आणि तिथं पर्यटनाचा आणि सगळा जो काही आहे त्याचा त्यांनी आनंद लुटला पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. त्यामुळे उद्या जे पण होणार आहे हे काय अशक्य नाहीये. याच्या ट्रायल झाल्यात. मागं गडकरी साहेबांनी याची ट्रायल घ्यायला लावली होती, पण नंतरच्या याच्यामध्ये थोडं हे सगळं मागं पडलं. पण आता एमटीडीसीचा एवढा मोठा प्रकल्प होतो त्यामुळे हे सुद्धा उद्याच्या याच्यामध्ये याला मागणी येणार आहे. त्यामुळं लवकरच ते सुद्धा स्वप्न आपलं पूर्णत्वाला जाईल. बोंडारवाडीचा प्रकल्प ज्याचा उल्लेख शंभूराजांनी केला, जावळी तालुक्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी बोंडारवाडीचा प्रकल्प जो आहे हा आता अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि नक्कीच लवकरात लवकर, आता थोडा आचारसंहितेमुळे काही गोष्टी थांबतील, पण लवकरात लवकर एकदा आचारसंहिता संपली की त्याला मूर्त स्वरूप
बोंडारवाडीच्या प्रकल्पाला सुद्धा मिळेल आणि जावळी तालुक्यातल्या 54 गावांना शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल। आज उरमोडीचा एवढा जलाशय झाला, आज सातारा तालुक्यातल्या कॅनॉलचं काही दिवसापूर्वी टेस्टिंग सुद्धा झालं, म्हणजे पाणी खोडद बंधाऱ्यापर्यंत या कॅनॉलमधनं पंपिंग करून पोचलं सुद्धा। पण आचारसंहितेमुळे आपल्याला काही त्याच्यामध्ये कार्यक्रम घेता आले नाहीत, पण ही काय प्रक्रिया आहे, सगळी प्रक्रिया चालू आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सर्वांगीण विकास या सातारा जावळी आणि सातारा जिल्ह्याचा करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेतृत्वानं केलाय, शिंदे साहेबांनी केलाय, देवेंद्रजींनी केलाय, अजितदादांनी केलाय। आज केंद्रातनं एवढं कोट्यावधीचा निधी या हायवेला आपल्याला आलाय। आज आपल्याकडे 2 बोगदे पलीकडे होत आहेत ज्याचा फायदा आपल्याला पुण्या मुंबईला जायला होणार आहे। आज हे दोन्ही बोगदे झाल्यानंतर टायमिंग किती आपलं वाचेल याचा विचार करा। हा निधी कुठनं आला, कुणी दिला, एवढी मोठी कामं कशी होत आहेत याचा कुठेतरी आपण मतदार म्हणून विचार केला पाहिजे की बाबा हे कोण देतंय। हे सगळं केंद्राकडनं आलंय, हे सगळं गडकरी साहेब असतील, पंतप्रधान मोदीजी असतील यांच्या नियोजनातनं आपल्यापर्यंत आलंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे इथं जे स्थानिक उगाच काहीतरी विषय असतात, तुझं माझं असं हे बरोबर आहे, पण लोकसभेची निवडणूक आहे। आज देशाच्या हिताचा विचार करून या निवडणुकीला सामोरं जावा। देशाच्या हिताचं देशहित कशामध्ये आहे, कुणाकडे आहे याचा विचार करून आपण सगळे सामोरे जावा। 10 वर्ष पंतप्रधान म्हणून मोदीजींनी काम केलंय। आज 10 वर्षामध्ये एक फ्रॉड, एक स्कॅम किंवा एखादं हे तुम्ही दाखवा की ज्याच्यावर मोदीजींवर पंतप्रधान म्हणून किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यावर आरोप झाले ते तुम्ही दाखवून द्या। 10 वर्ष स्वच्छ कारभार, एका पण मंत्र्यावर आरोप नाही, एका पण याच्यावर मोदीजींवर किंवा पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर आरोप नाही। हेच पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आठवड्याला आरोप व्हायचे, आठवड्याला स्कॅम निघायचे, ती 2G VG काय काय एवढे घोटाळे झाले की काय बोलायची सोय नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपला पैसा योग्य ठिकाणी जातोय आणि योग्य मार्गाने तो आपल्यापर्यंत परत एकदा इन्फ्रास्ट्रक्चरच्या आणि या बाकीच्या योजनांच्या माध्यमातून येतोय त्याची कुठेतरी जाणीव ही मतदार म्हणून आपण असली पाहिजे, टॅक्स पेअर म्हणून आपल्याला असली पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या याच्यामध्ये आता आपल्याला पर्याय नाही, देशाला पर्याय नाही। महायुती आणि आपल्या महायुतीचा जो सातारा लोकसभेचा उमेदवार आपल्याला दिला जाईल त्याच्या मागं पूर्ण ताकदीनं आपण उभा राहायचं आणि सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं मोठं मताधिक्य, मी त्या दिवशी सांगितलं की कमीत कमी म्हणजे आम्ही कमीत कमी धरून चाललोय, उगाच काहीतरी आवाच्या सवा बोलणार नाही, पण मी आज इथं सांगू शकतो की कमीत कमी आम्ही 70 ते 80 हजाराचं त्याच्या पुढे जाऊ लागला। मी सांगितलं लाखापर्यंत आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच जाऊ, पण थोडं कमीत कमीच धरून चालतोय मी किंवा आम्ही एवढ्यापर्यंत नक्की जाऊ। एवढं लीड मागं मोने साहेबांनी जरा सांगितलं, पण मागच्या वेळेला 45 हजाराचं लीड होतं, ते नक्की आम्ही वाढवून देऊ एवढं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सातारा जावळीच्या वतीने सांगतो।